लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज भिवंडी न्यायालयात हजेरी लावली होती। 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात मानहानीचा खटला सुरू आहे। तर राहुल गांधीच्या वकिलांनी आजच्या या सुनावणीनंतर नेमकी काय माहिती दिली आहे आपण पाहूया। आज राहुलजींनी भिवंडी न्यायालयामध्ये आले होते। आज राहुलजींचं भिवंडी न्यायालयामध्ये आले होते। आज राहुलजी भिवंडी न्यायालयात आले होते। आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सकपाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर्स माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। फ्रेश जामीन देण्याचं कारण असं की नुकतंच आपल्या सर्वांना माहिती असेल की माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं निधन झालं आणि त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा त्यामुळे आपले भिवंडीचे न्यायाधीश कोळसे साहेब यांनी तसा आदेश दिला की तुम्ही नवीन जामीन द्यावं आणि मग न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे व भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे आम्ही फ्रेश जामीन आज सबमिट केलं आणि भिवंडी न्यायालयाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। सदरचं प्रकरण हे हिअरिंगला आहे आणि आज साक्षीदार नंबर 2 अशोक सायकर यांची उलट तपासणी होणार होती, परंतु आजच्या दिवशी आम्ही हे जे बेल बॉन्ड संदर्भात जो आहे जामिनाची प्रक्रिया आज ती आम्ही भिवंडी न्यायालयामध्ये पूर्ण केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।